संदर्भात महापालिकेच्या बाबतीत तक्रार केली मुख्यमंत्र्यांना, काय नेमकी? दिनांक 13/12/2024 रोजी नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका अंतर्गत च्या मार्फत ई टेंडर नोटीस क्रमांक 1175/4/2024-25 मार्फत एक घनकचरा व्यवस्थापन डोर टू डोर कचरा कलेक्शन व डंपिंग ग्राउंडपर्यंत ट्रान्सपोर्टेशन या बाबतीमध्ये एक निविदा काढण्यात आलेली होती. आमचं म्हणणं एक होतं की आज नांदेड महानगरपालिकेची आर्थिक परिस्थिती बघता गेल्या वेळेस जी याच कामाची जी निविदाची किंमत जी होती ती 100 कोटी होती आणि आज असं काय घडलं की या 2-3 वर्षामध्ये की या निविदाची किंमत 100 कोटीहून डायरेक्ट 250 कोटी ही निविदा काढण्यात आलेली आहे. आणि आमचा स्टाफ प्रशासनावर असा आरोप आहे, कोणाच्या दबावामध्ये हे काम तर काही ते करत नाहीत ना. कारण ज्या एजन्सीला मागेल बरेच वेळेस नोटीसही पाठवण्यात आलेल्या होत्या की तुमचं काम समाधानकारक नाही आहे आणि जी एजन्सी मागील 4-5 वर्षापासून काम करत आहे त्याला एक्सटेन्शन देत हे प्रशासन आज आम्हाला दाट शंका आहे की हेच एजन्सी नाव बदलून परत एकदा त्यांच्या सोयीनुसार या निविदेमध्ये अटी टाकून त्या निविदा काढण्यात आलेली आहे व सोयीस्कर कोणत्या तरी एखाद्या ठराविक एजन्सीला याचा फायदा व्हावा यासाठी ही निविदा काढण्यात आलेली आहे. याबाबत माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना आम्ही तक्रार केलेली होती की याबाबत आपण त्यांनी माननीय आयुक्तांना आदेशित केले या सर्व कामाची सखोल चौकशी करून अहवाल सादर करावा व तोपर्यंत ही निविदा प्रक्रिया पूर्णत्वाकडे नेऊ नये.